आणि ज्या पिढीने ही संस्था सुरू केली त्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे त्याची सूत्र दिली जातात आणि त्याच भावनेने, ज्या भावनेने ती सुरू केली होती संस्था, त्याच भावनेतून तो प्रवाह असाच पुढे चालला जातो. याचा प्रत्यय आपल्याला केशवस्तुती प्रतिष्ठानच्या या वाटचालीतून लक्षात नक्की आला असेल. मला असं वाटतं की या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये आता इथे असलेले अनेक जण असे आहेत की ज्यांनी हा 30 वर्षाचा कालखंड बघितलेला आहे. काही जण त्यात सहभागी झाले आणि बिर्लाजी असतील, रावसर असतील, यांच्यासारखे अनेक जण, म्हणजे ज्यात आत्ताचे अध्यक्ष आपले भरतदादा हे सुद्धा आहेत की ते या 30 वर्षाच्या कालखंडात केवळ सहभागी झाले, त्यांनी बघितलंय असं नाही, तर सक्रियपणे त्यात काम आज देखील तितक्याच तन्मयतेने करतायत. मी मगाशी म्हटलं तसं 30 वर्षाचा कालखंड संस्थेसाठी हा मोठाच आहे आणि त्यामुळे या 30 वर्षाच्या कालखंडात आलेले सगळे चढ उतार कधीतरी आपण सगळ्यांनी मिळून ज्याचा विचार केला पाहिजे एकत्र येऊन. पण आजचा सगळा हा कालखंड कोरोनाचा आहे. या सगळ्या काळामध्ये आपण एकमेकांना प्रत्यक्ष व्यक्तिगत भेटणं होऊच शकत नाही आणि त्यामुळे या सगळ्याची मर्यादा लक्षात घेऊन आपण असा विचार केला की आपल्या समूहाचे प्रमुख आणि केशवस्तुती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि मी जसं म्हटलं की गेल्या 30 वर्षाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जे आहेत, असं भरतदादांचं बोलणं आपण सगळ्यांनी मिळून ऐकूया, सगळ्यांनी मिळून या निमित्ताने या 30 वर्षाच्या कालखंडाचा आढावा घेऊया. त्यासाठी आत्ताचा हा संवादाचा कार्यक्रम आपण म्हटलेला आहे. मला असं वाटतं की मी खूप बोललं पाहिजे असं नाहीये. भरतदादा या ठिकाणी आहेत आणि मी आता भरतदादांना विनंती करतो की त्यांनी आपल्या बोलण्याला, आपल्या संवादाला सुरुवात करावी. धन्यवाद. एकच विनंती आहे की आपले सगळे माईक जे असतील ते कृपया जरा बंद ठेवायचे, कारण त्याचा तांत्रिक काही अडचणी अनेक वेळेला येतात आणि त्यामुळे अनेकांना ते ऐकू जात नाही. त्यामुळे ही एक विनंती मी सुरुवातीलाच आपल्याला करतो. मी म्हटलं तसं व्यक्तिगत भेटणं आता लगेच होईल की नाही माहिती नाही आपलं सगळ्यांचं एकमेकांना, पण या संवादाच्या माध्यमातून आपण आज भेटणार आहोत. दादा जेव्हा बोलतील तेव्हा स्पॉटलाइट करा. दादा बोलतील ते ओके. स्पॉटलाइट केलं तर पूर्ण स्क्रीनवर दादा दिसतील. ते मोर मध्ये ऑप्शन आहे, होस्टच्या मोर मध्ये प्रयत्न करू. तांत्रिकतेचा होस्टच्या मोर मध्ये प्रयत्न करू. मोर जे असतं ते होस्टला मोर मध्ये तो ऑप्शन आहे स्पॉटलाइट. ओके. सुरुवात केल्यावर दादा. हो. झालंय स्पॉटलाइट. सुरू करायचंय रत्नाकर? आवाज येत नाही दादा. हो दादा. हो दादा. नमस्कार. केशव स्मृतीतील सर्व बंधू भगिनी, आपल्या सगळ्यांना या 30व्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक नमस्कार. आज 30व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याशी संवाद साधताना मी स्वतःला अंतर्यामी, अत्यंत भाग्यवान आणि आनंदी समजतोय. आज जगभर मातृदिन साजरा केला जातो आहे.
मला असं वाटतं की मला हे सांगायला आवडेल की जीवनात माझ्या हातनं जे जे काही चांगलं घडलंय ते 100% केवळ आईचीच कृपा, आईचे संस्कार आणि आईचं कॉन्ट्रीब्युशन. त्यामुळे मातृदिनाच्या निमित्ताने तिचं स्मरण आपल्या सगळ्यांच्या समोर करायला मला आवडेल. एका कवीने व्यक्त केलेल्या भावना आहे की घे जन्म फिरवणी, घे जन्म तू फिरवणी, मीही येईल कोटी, खोटी ठरवणं देवा ही एका असं मोठी. आईला अभिवादन करून या 30व्या वर्धापन दिनाच्या मनोगताची सुरुवात करतो. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी, असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. मला असं वाटतं, आवाज येतोय ना सगळ्यांना? येतोय. बोला बोला. हा, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी, हे जे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तसंच मला असं वाटतं की बहुत सुकृताची जोडी म्हणून सेवा कार्य आवडी. कदाचित लहानपणी आईने केलेल्या संस्कारामुळे असेल, पण सेवा कार्याची आवड अगदी तरुणपणापासून चांगल्या पद्धतीने वृद्धिंगत होत गेली आणि त्यातून डॉक्टर अविनाश आचार्यांचा संपर्क 87-88 साली आला. त्यांचा आमच्या कुटुंबाचा परिचय होता, पण सेवा कार्याच्या आवडीमुळे मी त्यांच्याशी घनिष्ठ जोडलो गेलो. 9 मे 1991 ला केशव स्मृतीची स्थापना झाली. त्यावेळेला त्या समूहामध्ये मी उपस्थित होतो आणि एक तरुण कार्यकर्ता म्हणून दादांच्या मनात या सगळ्या याच्यात जी काही तरुणाई जोडायची होती त्यात कदाचित माझंही नाव होतं. त्यामुळे अशा सगळ्या ठिकाणी माझा संपर्क, सहवास, माझी उपस्थिती, माझं कॉन्ट्रीब्युशन त्या सगळ्यामध्ये त्याही वेळेला होतं. आणि मला आठवतंय की नुकतीच विवेकानंद प्रतिष्ठानच्या सहसचिव पदाची जबाबदारी रारावीकर सर आणि आचार्य दादांनी माझ्याकडे दिली होती. 90 साली, जून 90 साली विवेकानंद प्रतिष्ठान सुरू झालं आणि पुढे आता अनेक वर्षे विवेकानंद प्रतिष्ठान करायचं आहे या भावनेतून या केशव स्मृतीच्या स्थापनेच्या प्रसंगाला मी उपस्थित होतो. आजही मला तो प्रसंग आठवतोय आणि म्हणून त्या अर्थाने मी स्वतःला भाग्यवान समजतो की एखाद्या संस्थेच्या स्थापनेच्या दिवशी आपण उपस्थित होतो आणि 30 वर्षानंतर त्या सेवा समूहाला आपल्याला अध्यक्ष या नात्याने आपलं मनोगत शेअर करता येते. तर म्हणून या क्षणाला मी भाग्याचा क्षण म्हणतो. 30 वर्षाचं एकूण या सर्व याच्यातलं ऍक्टिव्ह सहभाग हा जो काही झाला त्याचा एक फ्लॅशबॅकचा चित्रपट खरं म्हणजे या 30 वर्षाचा माझ्या डोळ्यासमोरून जातोय. आणि या 30 वर्षात काय काय बघितलंय आपण, तर 1979 साली जनता बँकेची स्थापना झाली आणि दादांनी अनेक सहकारी बरोबर जोडले आणि पुढची 7, 8, 10 वर्ष जनता बँकेत अत्यंत मनस्वी काम केलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ही सहकारी चळवळ वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा कार्यांचं एकत्रित केंद्रबिंदू होऊ शकते. 88 साली अशी काही घटना झाली होती की डॉक्टर आचार्य अस्वस्थ होते आणि ते नागपूरला परमपूजनीय बाळासाहेब देवरस त्यावेळचे सरसंघचालक यांना भेटायला जाणार होते. शर्मा काकाजी पण त्यांच्या बरोबर होते आणि मला पण दादा घेऊन गेले बरोबर. दादांनी त्यांची अस्वस्थता परमपूजनीय बाळासाहेबांबरोबर शेअर केली आणि बाळासाहेबांनी कॉफी पिताना त्यांना सांगितलं की डॉक्टर तुम्ही आता हे सगळं सोडा आणि तुमची एनर्जी, तुमची शक्ती सेवा कार्यांसाठी लावा. आणि मला असं वाटतं की त्या दिवशी हे पाथेय घेऊन आचार्य दादा जे परतले ते जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी सेवा कार्याचाच वसा एका अर्थाने चालवला आणि एक सेवा कार्याचं मोठं जाळं उभं केलं. त्यामुळे मला आज या दिवशी सांगायला आवडेल की हे पाथेय संघाचे सरसंघचालक परमपूजनीय बाळासाहेब देवरस यांनी माननीय आचार्य दादांना दिलं होतं आणि त्याही प्रसंगात मला त्यांच्याबरोबर उपस्थित राहता आलं. आणि मग एक सेवाभावी कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या समवयस्कांची, मग त्यात रघुजी रारावीकर असतील, शर्मा काका असतील, बाळासाहेब बेडे असतील, खाडीलकरांसारखे संघ स्वयंसेवक की ज्यांनी 1 रुपया मानधनावर या जनता बँकेचं मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम केलं. मदनसिंग राजपूत असतील, बाबासाहेब दप्तरी असतील, सिसोदिया वकील असतील, आत्ताचे आपले जे कोषाध्यक्ष प्रेम कोकटा यांचे वडील रामनारायण कोकटा, डॉक्टर खटावकर, भाऊलाल दौलत जाधव, असे बरेच लोक या सगळ्या प्रवासामध्ये आचार्यदादांनी जोडले आणि वेगवेगळ्या समाजातल्या लोकांना घेऊन, काही संघ संस्कारित होते आणि काही संघाचा संस्कार नसलेले पण चांगला विचार, चांगलं काम करण्याच्या मनस्थितीने आचार्यदादांची जुळलेले अशी ही सगळी मंडळी होती. त्याच वेळी 90 साली बासनात पडलेलं विवेकानंद प्रतिष्ठान नावाची संस्था प्राध्यापक गोपाळराव शानबाग यांच्या दातृत्वाने जमीन मिळाली आणि मग 2-3 मंडळींना सुरू घेऊन हाताशी घेऊन आचार्यदादांनी
विवेकानंद प्रतिष्ठान शाळा सुरू केली. त्या टीम मध्ये सुदैवाने माझं नाव होतं आणि मी त्या टीम मध्ये काम करायला सुरुवात केलेली होती. नव्या दमाच्या या टीम मध्ये त्यावेळेला मान्य भवरलालजी जैन, रतनलालजी बाफना अशी मंडळी पण होती आणि या सगळ्या मंडळींबरोबर काम करण्याचा योग या 1990 नंतरच्या विवेकानंदच्या टीम मध्ये मला मिळाला. जेव्हा 91 साली केशव स्मृती सुरू केलं त्यावेळेला केशव स्मृती प्रतिष्ठान हा वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक कामाचा कॅनव्हास व्हावा अशा पद्धतीची कल्पना मान्य आचार्यदादांच्या समोर होती. आणि या कामामध्ये कॅनव्हास होताना वेगवेगळ्या प्रकल्पांना लागणारं बीज भांडवल हे जळगाव जनता बँकेच्या नफ्यातून येईल अशी कल्पना होती. त्यावेळेला एकूण नफ्याच्या 10% हिस्सा सामाजिक कामांना देता येत होता आणि त्यासाठी जळगाव जनता केशव स्मृती प्रतिष्ठान असं जळगाव जनता नाव असलेलं केशव स्मृती प्रतिष्ठान सुरू झालं आणि यात पहिल्या 2 वर्ष 10% नफ्याचा वाटा पण केशव स्मृतीला आला. आणि सहकारी बँक जशी जशी वर्धिष्णू होईल तसं ही आपला केशव स्मृती प्रतिष्ठान ही वर्धिष्णू होईल आणि अधिक काही काम आपण यातून करू शकू अशी कल्पना या संस्थापक मंडळींची या पाठीमागे होती. प्रत्यक्षामध्ये मात्र काय झालं की हळूहळू रिझर्व्ह बँकेने या सगळ्यांचे नियम बदलले आणि पुढे जाऊन काही वर्षातच 10% नफ्याचा वाटा न देता केवळ 2% नफ्याचा वाटा देता येईल अशा पद्धतीची नियमांमध्ये बदल झाला आणि केशव स्मृतीच्या पाठीमागचा आर्थिक सोर्स मोठ्या प्रमाणावर घटला. त्यामुळे केशव स्मृतीच्या आर्थिक रचनेची पुनर्रचना करण्याची गरज त्याच वेळेला आलेली होती. 1983 सालापासून सुरू झालेलं हे सगळं 91 पासून सुरू झालेलं काम विशेषतः 2005 पर्यंत आपल्याला सांगायला मला म्हणजे नवीन गोष्ट असेल काही जणांसाठी की हे जळगाव जनता बँक केंद्रीय होतं. या सगळ्याच कार्यपद्धती जळगाव जनता बँकेशी निगडीत होती आणि त्यावेळेला जळगाव जनता बँक, जळगाव जनता इन्फोटेक, जळगाव जनता मिल्क फेडरेशन अशा जळगाव जनता केशव स्मृती प्रतिष्ठान असा एक जळगाव जनता केंद्री मोठा समूह उत्पन्न करण्याची दादांची कल्पना होती. पण 2005 आणि 6 ला जसं आपल्याला जळगाव जनता बँकेत आर्थिक अडचणी आल्या, रिझर्व्ह बँकेचे नियमही बदलले, या सगळ्या बॅकग्राऊंडवर जळगाव जनता नावाची कल्पना ड्रॉप करायची ठरली आणि 2005-6 साली केशव स्मृतीच्या आधीचं जळगाव जनता हे नाव काढलं गेलं. आज JJITचं पण नाव JJIT इन्फोटेक सर्व्हिसेस वेगळ्या अर्थाने आहे. जळगाव जनता नाव तिथूनही आपण काढलंय आणि जळगाव जनता मिल्क फेडरेशनची कंपनी होती ती पण आता आपण डिझॉल्व्ह केलेली आहे. त्यामुळे आता जळगाव जनता सहकारी बँक एकटीच दिमाखामध्ये आता दीपस्तंभ सारखी उभी आहे आणि हे सगळं काम केशव स्मृतीच्या कॅनव्हासवर करावं ही जी मूळ कल्पना होती ती 2006-07 नंतर मग आचार्यदादांनी प्रत्यक्षात राबवायला सुरुवात केली. त्यावेळेला विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये एव्हाना मला 12-15 वर्ष झाले होते आणि 2007-08 साली दादांनी सांगितलं की तू आता विवेकानंद मधून थांब आणि केशव स्मृतीमध्ये काम करायला सुरुवात कर आणि आगामी काळात पुढे केशव स्मृती हे तुझ्या प्रमुख कामाचं केंद्र असेल. वर्षभर मला जरा 4,500 विद्यार्थी संख्येच्या शाळेतलं काम करता करता तिथून 40 जेमतेम संख्या असलेल्या वृद्धाश्रमाचं प्रमुख म्हणून यायचं हे थोडं सुरुवातीला जड गेलं. पण एकूण दादांनी जे विजन दाखवलेलं होतं त्या विजनच्या बॅकग्राऊंड वरती, अर्थात हे विजन अजून फार मोठ्या प्रमाणात त्यांनी डिक्लेअर केलेलं नव्हतं, पण जेव्हा खासगी गप्पा होत असत तेव्हा अशा पद्धतीचा हा एक केशव स्मृतीचा सेवा समूह असावा, त्यात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय असे विभाग असावे आणि समाजाच्या सर्व अंगांना पुरून उरणारं हे काम कशा पद्धतीने चालवता येईल याचं चिंतन व्हावं असं विशेषतः 2005-06 नंतर जेव्हा बँक थोडी अडचणीत आली त्यानंतर दादांच्या मनामध्ये या सगळ्याचं एक स्केलेटन उभं राहिलेलं होतं आणि हे काम लीड करण्यासाठी तिघा चौघांनी केशव स्मृतीमध्ये येऊन काम करावं असा त्यांचा आग्रह होता आणि त्याच आव्हानाला प्रतिसाद देऊन मी विवेकानंद प्रतिष्ठानचं काम एका अर्थाने संपवून वृद्धाश्रमाचा प्रमुख म्हणून या सगळ्याच्यामध्ये जॉईन झालेलं होतं. त्यावेळेला रक्तपेढी, क्षुधाशांती, वृद्धाश्रम, नेत्रपेढी, आदर्श गाव योजना अशा अनेक प्रकल्पांची सुरुवात याच काळात झालेली होती. प्रामुख्याने जळगाव जनता सहकारी बँक आणि केशव स्मृती अशी स्थापना झाली असली तरी याला व्यापक सेवा समूहाचं आणि समाजात जनमान्यतेचं जो टर्निंग पॉइंट होता तो म्हणजे विवेकानंद प्रतिष्ठानने केलेला जाणता राजा होता. सर्व त्यावेळेला जे काही सेवाभावी कार्यकर्ते होते विविध प्रकल्पातले
त्यांनी एकत्र येऊन 97-98च्या काळामध्ये एक अत्यंत प्रभावशाली असा जो कार्यक्रम सादर केला बाबासाहेब पुरंदरेंचा जाणता राजा. त्या 10 दिवसामध्ये लक्षावधी लोक हा कार्यक्रम बघायला आले. आपण सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने त्याची उत्तम व्यवस्था ठेवली होती, हो डायरेक्ट चोख गेली. डिसिप्लिन होती. आणि या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण समाजावरती एक केशव स्मृती सेवा समूह इकडे तिकडे पाहता आपण डिस्टर्ब होत का. आणि या माध्यमातून हा इम्पॅक्ट घेऊन मग आपण कामांना सुरुवात केली आणि तेव्हा लोकांनी या सगळ्याचा स्वीकार चांगल्या पद्धतीने करायला सुरुवात केलेली होती. 2006 साली आपल्याला जे संकट आलं, कदाचित त्यातही आपण सेवा समूह म्हणून ज्या पद्धतीने एकत्र काम करायला सुरुवात केलेली होती, त्या समूहाचा इम्पॅक्ट होऊन आपल्या पाठीशी सर्व समाज उभा राहिला. आदरणीय भवरलालजी, रतनलालजी बाफना अशी सगळी गावातली मंडळी पण आपल्या बरोबर घट्ट उभं राहिली आणि एका बँकेवरील संकटातून आपण सगळेजण बाहेर पडले. 2008ला जेव्हा ही कल्पना मांडली गेली की केशव स्मृती हा सेवा समूह असावा, त्यात आर्थिक भाग, जनता बँक, JJIT अशा प्रकारचे त्यात प्रकल्प असावे, सामाजिक प्रकल्प त्यात असावे, ही कल्पना मांडली आणि आपण त्याची मांडणी करायला सुरुवात केली. आणि अनफॉर्च्युनेटली 2009ला पुढच्या 1-1.5 वर्षातच आचार्य दादा आजारी पडले आणि ते एका अर्थाने जीवघेणा आजार त्यांना झाला होता. त्यामुळे पुढील 1-1.5 वर्ष ते मुंबई, नाशिक अशा दवाखान्यांमध्येच होते. आणि ही कल्पना आता अस्तित्वात येईल की नाही येईल अशी माझ्यासारख्याच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली. मला एक भावनिक प्रसंग आठवतोय की ज्याचे साक्षीदार बिर्लाजी वगैरे पण आहेत. दादा नाशिकच्या एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि तब्येत अत्यंत खराब होती. हुजूर बाजार आणि आरतीताईंनी आम्हाला बोलवून घेतलं होतं की दादांची तब्येत बरोबर नाहीये, तुम्ही या भेटायला त्यांना. आणि दादांना भेटायला गेलो आणि दादांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आम्हाला दिसली. तेव्हा दादा मला आणि बिर्लाजींना हात जोडून असं म्हणाले की आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. मला एकदम गहिवरून आला आणि मी दादांचा हात हातात घेऊन म्हटलं की दादा, अजून आपल्याला जे काही काम करायचं ठरलेलं आहे ते सगळं पेंडिंग आहे. तुम्ही याचा जो उत्तरार्ध करायचा ठरवलेला आहे, एक केशव स्मृती सेवा समूह आणि त्याचे वेगवेगळे 4 भाग, हे सगळं राहिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या गावाला जाऊन चालणार नाही, जळगावलाच येऊन हे काम पूर्ण करायला लागेल. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला सगळ्यांना की त्यानंतर आचार्य दादा 2011 मध्ये जळगावमध्ये परत आले आणि पुढे 2012-13 अशी पुढील 2 वर्ष त्यांनी ऍक्टिव्हली हे सगळं समूहाचं रिफर्बिशमेंट ज्याला आपण म्हणतो, पुनर्लवकन करणे, माणसांची योजना करणे, नवीन माणसं जोडणे, या कामाचं 4 भागामध्ये रूपांतर करणे. ज्यांना कोणाला या कल्पना कमी पसंत होत्या अशा जुना मंडळींना हात जोडून त्यांनी सांगितलं की नवीन लोकांना आता हे काम करू द्या, आपण आता ही पद्धत या सगळ्या ठिकाणी नव्याने अवलंबत आहोत. आणि केशव स्मृती सेवा समूह प्रत्यक्षात 91 साली स्थापन झाला, तरी 2009 ते 11 या काळामध्ये हळूहळू याने हे स्वतःचं रूप धारण केलं. आणि आज आपल्या समोर हा जो समूह उभा आहे तो 150 पेक्षा अधिक सेवाभावी कार्यकर्ते, 950 पेक्षा अधिक कर्मचारी आणि अत्यंत कर्तृत्ववान माणसांची वेगवेगळ्या क्षेत्रातली फळी आपल्या बरोबर काम करते. मला असं वाटतं की आचार्य दादांची पुण्याई, आपल्या सगळ्यांचा समर्पण भाव याचं एक एकत्रित चित्र आपण समाजाला या 30 वर्षानंतर आपण दाखवतो. आणि हे सगळं वटवृक्ष आपल्या डोळ्यासमोर, म्हणजे 2 पिढ्यांचं काम आहे. एक पिढी तर पूर्ण, ज्यात मी म्हणतो तसं रारावीकर सर, बेर्डे काका, आचार्य दादा, ही सगळी मंडळी एका पिढीची आज एका अर्थाने आपल्या सगळ्यांबरोबर कामात ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड नाही आहेत. काही वैकुंठाला गेले आहेत आणि काही शारीरिक दृष्ट्या आता थकलेले आहेत, पण नवीन पिढी या सगळ्याच्या मध्ये जॉईन झाली आहे. आचार्य दादा नेहमी सांगत असत की या सेवा समूहातल्या कार्यकर्त्यांचं सरासरी वय 48 ते 50च्या वर जाऊ देऊ नको. आणि हे जर असं गेलं नाही, 48-50 जर सरासरी वय राहिलं तर तुमचं काम नेहमी वर्धिष्णू राहील. समाजातल्या विविध प्रश्नांना समजून घ्या, उमजून घ्या. प्रश्न बदलते असतात. कधी काळी इथे रुग्णवाहिका नव्हती तर आपण रुग्णवाहिका आणली. आज जळगाव शहरामध्ये सरकारी आणि खासगी 150 रुग्णवाहिका आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेचा प्रकल्प हा आता फारसा रेलेव्हंट राहिला नाही. कॅटरॅक्टचे ऑपरेशन्स आपण करत होतो पूर्वी, केराटोप्लास्टी आपण करतोच आहे. सध्या विशेषतः कोरोनामुळे बंदी आहे, पण कॅटरॅक्टचे ऑपरेशन जसे आपण करतो तशा अन्य 7 संस्था देखील आता कॅटरॅक्टचे ऑपरेशन करतायत.
आपण एक धोरण ठरवलंय की सेवा कार्यामध्ये कोणाशी स्पर्धा करायची नाही, वेगवेगळ्या प्रकारचे आयाम शोधत राहायचे. आणि मग आपण प्रौढ मतिमंदांचं सांभाळ केंद्र सुरू केलं, रेल्वेवरती समतोल प्रकल्प सुरू केला, संभाजीराजेही आपण चालवायला घेतलं, पण करोनामुळे आता ते सगळं आपलं अडचणीत आलेलं आहे काम. पण विविध प्रकारचे नवीन नित्य प्रकल्प शोधत राहणं आणि ज्यात कॉम्पिटिशन नसेल, कॉम्पिटिशन करण्याची गरज नाही, अशा ठिकाणी हे काम आपण सुरू केलंय. थॅलेसिमियाचा एक प्रकल्प आपण मागच्या गेल्या वर्षीपासून सुरू केलेला आहे, की जळगाव जिल्ह्यामध्ये जे 250-300 थॅलेसिमिया असलेले विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, त्या सगळ्यांच्या जीवनाची गुणवत्ता कशी सुधारेल यासाठी आपण संघटित प्रयत्न करतो आहोत. त्याचबरोबर अशी मुलं जन्माला येणार नाही, इरॅडिकेट होईल हा आजार, या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या समाजामध्ये काउन्सिलिंगचं काम पण आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करणार आहोत. डॉक्टर सई नेमाडे, मला त्यांचं नाव घ्यायला आवडेल या पद्धतीने, की अत्यंत कमी वयामध्ये त्या अशा पद्धतीच्या सेवाभावाने त्या आपल्या सगळ्यांसाठी काम करतायत. आणि थॅलेसिमिया मुक्त समाज करण्यासाठी येवलेकरांबरोबर त्यांनी अंतर्मनाची खुणगाठ बांधलेली आहे, की दादा हे काम मी पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाहीये. कांतीलाल बडाले पुढे आले, तरुण आणि चार्टर्ड अकाउंटंट. त्यांनी जळगावचा स्वतःचा व्यवसाय गुंडाळला आणि JJIT महाराष्ट्रभर, देशभर नेण्यासाठी कुटुंबासहित पुण्याला स्थलांतरित झाले आणि मागचे 5 वर्ष JJIT साठी काम करतायत. JJIT ची आकडेवारी सुद्धा या 5 वर्षामध्ये प्रचंड सुधारली आहे. रत्नाकर पाटील असतील, भानुदास येवलेकर असतील, सागर येवले असतील, नुकताच बँकेत जॉईन झालेला कृष्णा कामटे असेल, असे अत्यंत कर्तृत्ववान, मुंबई पुण्यामध्ये सहज संधी असू शकणारी माणसं केशव स्मृती सेवा समूहामध्ये जॉईन होत आहेत आणि स्वतः कामाचा, सेवेचा आनंद घेता घेता योगक्षेम त्यांचं बघण्याचं काम पण केशव स्मृती करत आहे. मला असं वाटतं की आगामी काळामध्ये, पूर्वी जसं झालं की सेवाभावी संचालक काम करत असत, जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा संस्थेच्या कार्यालयात येऊन आपलं काम पूर्ण करत असत. आता संस्थांचा आवाका इतका वाढलेला आहे की अशा पद्धतीने जेव्हा कार्यकर्त्यांनी, जे कार्यकारिणीत आहेत किंवा पदाधिकारी आहेत, मिळेल त्या वेळात येऊन काम करायचं ठरवलं तर संस्था अडचणीत येतील, कारण संस्थांचं कामकाज खूप वाढलेलं आहे. त्यामुळे संचालकांबरोबरच व्यवस्थापक हे सुद्धा आपल्या विचारांनी भारलेले, सेवा कार्याचा एका अर्थाने वसा घेतलेले आणि योगक्षेम यातून पार पाडणारे असे कार्यकर्ते हे आगामी काळात आपल्या सगळ्यांचा कळीचा मुद्दा असणार आहे. तशी माणसं शोधणं, त्यांना सांभाळणं, त्यांचा विकास करणं, असं केल्याशिवाय आता आपल्याला आगामी काळामध्ये अधिक वर्धिष्णू राहता येणार नाही. कारण सेवाभावी मंडळींच्या ज्या मर्यादा असतात त्या मर्यादांना ओलांडून आपल्या संस्था आता मोठ्या झालेल्या आहेत. त्याचं बजेट मोठं झालेलं आहे, त्याची मॅनपॉवर मोठी झालेली आहे, त्यांच्या स्पेशलाइज्ड रिक्वायरमेंट्स आहेत, मग त्या नॉलेजच्या असतील, इन्फॉर्मेशनच्या असतील, HR असतील. मला असं वाटतं या सगळ्या सेवाभावी कार्यकर्त्यांच्या बळावरती पूर्ण होण्यासाठी आता परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे माझं या निमित्ताने आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, की आपल्या संपर्कात जे जे कोणी अशी सेवाभावाने जगणारी मंडळी योगक्षेमच्या शोधात असतील, मग ती MSW, BSW असतील, कदाचित पुढे प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, अशी माणसं आगामी काळामध्ये आपल्या विविध प्रकल्पांना जोडून एक प्रकल्पाची पॅरलल चांगल्या पद्धतीची टिकाऊ व्यवस्था आपल्याला या निमित्ताने करायला लागणार आहे. ती जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत हे प्रकल्प केवळ सेवाभावी संचालकांच्या मदतीने वर्धिष्णू राहतील असं मला वाटत नाही. मित्रांनो, केशव स्मृतीचा हा 30 वर्षाचा काळ म्हणजे 3 दशकांचा काळ आहे. आपण सगळेजण या 3 दशकांच्या काळामध्ये, पहिलं दशक जे होतं विशेषतः 91 ते 2000चं, या दशकामध्ये टेक्नॉलॉजी आजच्या प्रमाणात खूपच मागे होती. मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप खूप प्राथमिक अवस्थेत होते. मोबाईल तर 2000 पर्यंत आलेलेच नव्हते. त्यामुळे माणसं एकमेकांना भेटत, एकमेकाच्या घरी जात, गप्पा मारत, चहा, नाश्ता, पोहे, मुरमुरे आणि एकत्रित चंदनाच्या गप्पा, यातून हे कामकाज वाढलं. 2000 नंतर मोबाईल आला आणि रात्रीच्या अखंड गप्पा, रात्रीच्या बैठका कमी व्हायला सुरुवात झाली. मोबाईलवरून संपर्क होऊन कामं व्हायला लागली. म्हणजे पुढचं दशक हे टेक्नॉलॉजीचं आलं 2000च्या नंतरचं. आणि 2010 नंतर तर खूपच मोठ्या प्रमाणावर समाजातल्या गरजा, समाजातल्या रिक्वायरमेंट बदलत गेल्या. कुटुंब व्यवस्था जी 90च्या दशकामध्ये अत्यंत स्ट्रॉंग होती, ती वीक होताना आपण बघितली, न्यूक्लिअर होताना बघितली. आई वडिलांनाही सांभाळायला पालक तयार नाही. अशा पद्धतीच्या मनस्थितीमध्ये आपल्या डोळ्यात दिखतच 30 वर्षात समाजाच्या रिक्वायरमेंट बदलल्या.
आणि नवनिर्मितीच्या प्रकल्पांच्या प्रक्रिया पण बदलल्या. समाजात ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्याचा सर्वे करून ज्याची आवश्यकता आहे तो आपण करायला सुरुवात केली. 90च्या दशकात लोकांकडे वेळ होता मात्र पैसे नव्हते. आता आपण असं फेस करतो आहोत की लोकांकडे पैसे आहेत, दातृत्व आहे, मात्र वेळ नाही. मी अनेक ठिकाणी असं बघितलंय की 1-1 लाख रुपये लोक आपल्याला देणगी द्यायला बघतात आणि आपण म्हटलं की प्रकल्पाला भेट द्या, या तिथं फोटो काढू, तुमचा गप्पा मारू, तर ते येण्यासाठी ते खूप रिलक्टंट असतात. कारण त्यांच्याकडे वेळेच्या खूप मर्यादा आहेत आणि वेळ हा विषय अडचणीचा होत चाललाय. सेवा कार्यातली स्पर्धा हा एक नेहमीच अडचणीचा विषय असतो. सेवा कार्य चांगल्या भावनेने आपण सुरू करतो, पण स्पर्धेच्या नादामध्ये त्यातलं स्पिरिट संपतं आणि मग नंतर आपण वेडेवाकडे मार्ग वापरून त्या स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न करतो. आपण केशव स्मृती सेवा समूहामध्ये ठरवून काही सेवा बंद करायचं ठरवलं, पण स्पर्धेत टिकण्यासाठी अशा पद्धतीने काही वेडेवाकडं काम करायचं नाही, हे मात्र आपण नक्की ठरवलेलं आहे. मित्रांनो, आता हा सगळा इतिहास झाला. आपण पुढच्या काळामध्ये या सगळ्याकडे कसं बघतो आहोत, आत्ताचे आपले प्रश्न काय आहेत आणि या प्रकल्पांच्या उपलब्धीकडे सेवा समूह म्हणून झाल्यानंतर आपण कसे बघतो आहोत, मला असं वाटतं या थोड्या उत्तरार्धाकडे आपण येऊ. 2008-9 नंतर जे आपलं स्वप्न होतं की आपले सगळे प्रकल्प सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय या गटांमध्ये विभागले जावे, याचं संचालन कोणीतरी एक जण करतो आणि तोच त्याचा फेस आहे असं न ठेवता त्या विभागात 4-5-6 जण असतील की ज्यांना त्या विषयाचं ज्ञान असेल, सेवा कार्यामध्ये गती असेल, वेळ देण्याची इच्छा असेल आणि त्यात काही व्यवस्थापकही सहभागी होतील, असा 5-6 जणांचा गट प्रत्येक विभागामध्ये, म्हणजे सामाजिक विभागामध्ये, आर्थिक विभागामध्ये, शैक्षणिक विभागामध्ये हा 5-6 जणांचा गट निर्णायक काम करेल आणि त्या विभागाला पुढे घेऊन जाईल. आणि गुरुवार बैठक नावाची एक 7-8 जणांची टीम असेल, त्यात संघात काम करणारी पण काही मंडळी असतील आणि या विविध विभागातल्या लोकांचं समन्वयन करून एका अर्थाने सामूहिक नेतृत्वाचा विकास करून आपण हे प्रकल्प फेसलेस पद्धतीने आगामी काळामध्ये पुढे नेणार आहोत. तसा प्रयत्नही गेल्या वर्षी पासून आपण सुरू केला, पण कोरोनाने या सगळ्याचा आयाम मोठ्या प्रमाणावर बदललेला आहे आणि हा आयाम इतका बदललाय की आगामी काळामध्ये सामाजिक कामाची दिशा कोरोना बदलेल की काय, पहिली लाट, दुसरी लाट, कोरोना अकोमोडेटिव्ह लाईफस्टाईल, या सगळ्यांमुळे सेवा कार्याचं चित्र काय राहणार आहे ते आज समजत नाही. त्यामुळे एका आपण अशा वळणावर उभे आहोत, ज्या वळणावर पुढे मानवता कुठल्या दिशेने जाईल, किती राहील, किती अडचणी असतील, हॉस्पिटल्सची संख्या काय असेल, आपण सगळेजण सामाजिक काम करण्यासाठी कुठल्या प्रकाराने एकत्र येऊ शकू, विचारांचं आदान प्रदान करू शकू, असे सगळे प्रश्न या कोरोनाने निर्माण झालेले आहेत. त्यामुळे आपण जो एक स्पीड पकडलेला होता सेवा समूहाचा, त्या स्पीडला मोठ्या प्रमाणावर अडचणी उत्पन्न झाल्या आहेत. विशेषतः समतोल, संभाजीराजे नाट्य संकुल आणि नेत्रपेढी या 3 प्रकल्पांवर तर मोठाच घाला या काळामध्ये आलेला आहे. पण रक्तपेढी असेल, जळगाव जनता सहकारी बँक असेल, JJIT असेल, हे सगळे प्रकल्प चालू आहेत. विवेकानंद प्रतिष्ठान शाळा पण एका अर्थाने वर्षभर शाळा भरली नाही. पालक म्हणून जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा फी द्यायला जीवावर येते. ऑनलाईनच्या शिक्षण पद्धतीतून विद्यार्थ्यांना आकलन होत नाही असं पालकांना वाटतं. शिक्षकांचा पगार शाळेच्या बाजूने चालू असतो. त्यामुळे शाळा सुद्धा एका अशा उंबरठ्यावर उभी आहे की जे पालक त्यांच्यावर प्रेम करत होते, त्यांना डोक्यावर घेत होते, ते आज फीचा हात आकडता घेत आहेत आणि शिक्षकांचा पगार मात्र शाळेला करायला लागणार आहे. आणि ही स्थिती अजून किती दिवस चालणार आहे याचा अंदाज आपल्याला येत नाही. त्यामुळे एका अर्थाने हा सेवा समूह सगळा एका मोठ्या वळणावरती उभा आहे. पण हे वळण आपण सगळेजण मिळून योग्य पद्धतीने विचार करून आपापल्या ठिकाणी चांगलं पार पाडू असा मला या निमित्ताने विश्वास वाटतो. म्हणजे हे झालं आत्ताच चॅलेंज. माणसं नवीन आली, आपलं सरासरी वय कमी आलंय, कल्पक लोक आले, म्हणजे किती कल्पक आणि सेवाभावी लोक आलेत. तर परवा आम्ही आता वृद्धाश्रमाचं एक ऑनलाईन मीटिंग चालू होती. प्रवीण देशमुख नावाचे एक कार्यकर्ते नुकतेच जॉईन झाले आणि काळे साहेबांनी सांगितलं, जे आपले तिथले एका अर्थाने मानद संचालक आहेत, त्यांनी सांगितलं की हे प्रवीण देशमुख आपला रोजचा भाजीपाला हे हल्ली तिकडनं अरेंज करतात, त्यामुळे आपलं जाण्या येण्याचे कष्ट खूप वाचतात. मला असं वाटतं की अशी माणसं, हा सेवाभाव हा या मानवतेतला स्थायी सेवाभाव आहे आणि त्याच कॅपिटलायझेशन करून
तेच भांडवल वापरून आपण सगळे एका अर्थाने हे पुढे जायचं ठरवलेलं आहे. पण जेव्हा माणसं एकत्र येतात तेव्हा ईर्ष्या, कॉम्पिटिशन, स्पर्धा, राग, लोभ, मत्सर हे सगळं चालू असतं. त्यामुळे हे जे माणसांचे प्रश्न आहेत, षड्रिपूंचे प्रश्न आहेत, ते सामाजिक कामांमध्ये पण आपल्याला राहणारच आहे. त्याच्यावर मात करायचं असेल तर जेवढं मोठं ध्येय आपण सगळे मिळून घेऊ, सगळ्यांची सगळी शक्ती त्या सगळ्याला लावू, अशा वेळेला खांद्याला खांदे लागले, पायावर पाय पडला तरी माणसाला त्याचे कष्ट वाटत नाही. त्यामुळे जोपर्यंत आपण वर्धिष्णू आहोत, समाजाला पुढे नेण्याची भाषा, कॅव्हिटीवर काम करण्याची भाषा, सेवा क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवण्याची भाषा आपण करत राहू, तोपर्यंत मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना याच्या अडचणी येतील असं वाटत नाही. आता स्त्री, पुरुष, बंधू, भगिनी सगळे मिळून आपण हे काम करतोय. क्षुधा शांतीवरती पण करोनाचा एक मोठा इम्पॅक्ट, क्षुधा शांती नावाच्या अद्भुत एका अर्थाने या प्रयोगावरती, आपल्या यशस्वी प्रयोगावरती करोनाचं सावट येऊन ते पण हा प्रयोग 7-8 महिने झाले थोडा अडचणीत सापडलाय. बिर्लाजी, याज्ञिक साहेब मिळून त्यातनं मार्ग काढतायत. पण मला असं वाटतं करोनाच्या बॅकग्राऊंड वरती आता या झूम मीटिंग मध्ये आपण सगळेजण आपल्यातला सेवाभाव, सद्भाव, कॅव्हिटीवर काम करण्याची इच्छा, या सगळ्यातून मार्ग काढून बाहेर पडू. काही प्रकल्प बंद होतील, काही प्रकल्प नव्याने सुरू होतील. कारण यात माणसांना भीती वाटणे आणि कुटुंबात कोणी कोणासाठी काम न करणे, यातून नवीन प्रश्न आपल्या डोळ्यासमोर समाजामध्ये येतील. ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वजण ताकदीने उभं राहूया. मला वाटतं 30 वर्ष हे प्रकल्प चालले, 30 वर्ष हा सेवाभाव जागृत राहिला. कदाचित त्याचा आगामी काळात त्याचा फॉर्म बदलेल, तो फॉर्म पुढे जाईल. वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आपण समाजाच्या गरजा भागवत राहू, माणसं वेगवेगळे येत राहतील. पण हाच संघाने दिलेला संस्कार, हा सेवाभावाचा संस्कार पुढे घेऊन आपण त्या त्या ठिकाणी एका अर्थाने अटळ आणि निश्चल स्वरूपामध्ये जिवंत राहू, मला असं वाटतं. या सेवाभावात करोनाच्या काळात परत कबीराचे जे 2 ओळी आहेत त्या संघाला मला आनंद वाटेल की करना है तो कर ले रे साधू, मनुख जन्म दुहेलो है. कोरोनाच्या भीतीने आपल्या सगळ्यांना ग्रासलेला असेल तरी मिळालेला हा मनुष्य जन्म अद्भुत आहे आणि तो 84 कोटी योनीतून प्रवास करून आल्यानंतर आपल्याला मिळालाय. हा सेवाभाव या 30 वर्षाच्या वाढदिवसाच्या प्रसंगी आपल्याला कृतार्थतेत न नेता करोना नंतरच्या वेगळ्या प्रश्नांकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधेल आणि त्या सगळ्या प्रश्नांना आगामी काळात आपण पुरून उरू, या सद्भावनेसह मी आपला निरोप घेतो. आपल्या सगळ्यांना सदिच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या मनात असलेले अनेक विषयांची उत्तरं या निमित्ताने दादांच्या बोलण्यातून आपल्याला मिळाली. पुढच्या काळात या करोनाच्या सगळ्या महामारीचा सामनाच नव्हे तर एकूण सामाजिक कामाचा सामना सब चलेंगे साथ चलेंगे हा मंत्र घेऊन आपण सगळ्यांनी मिळून पार पाडूया असा आशावाद या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि हा वेब संवाद या ठिकाणी संपला असं घोषित करतो. धन्यवाद.